श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, पवित्र श्रावण महिन्यात येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा 2026 संपूर्ण माहिती आणि हा महत्त्वाचा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा. या नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व हे कोकण किनारपट्टी आणि समुद्राशी जोडलेले आहे. तर 2026मध्ये नारळी पौर्णिमा नेमकी कधी आहे, तिथी कधी सुरू होत आहे आणि संपते, त्याचबरोबर नारळ समुद्राला का अर्पण करतात, राहुकाळ कोणता आहे, या सर्वांची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. चला तर मग नारळी पौर्णिमा 2026 पंचांगानुसार शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी ही 27 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होणार आहे व 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होत आहे. तर 28 ऑगस्टला सूर्योदयाच्या वेळीच पौर्णिमा तिथी असल्यामुळे नारळी पौर्णिमेचा मुख्य सण त्या दिवशी साजरी केला जाणार आहे, म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी. आता नारळ पौर्णिमा म्हणजे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केले जाणारा सण. या दिवशी विशेषतः समुद्रकिनारी राहणारे जे कोळी लोक असतात, बांधव असतात आणि मच्छीमार असतात, जो मच्छीमार समाज असतो, ते समुद्राची व वरुण देवतेंची पूजा करत असतात. नारळ हा या सणातील सर्वात महत्त्वाचा नैवेद्य असल्यामुळे या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे नाव पडले आहे. परंपरेनुसार बघण्यास गेलो तर समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि समुद्र प्रवास सुरक्षित राहावा अशी प्रार्थना केली जाते. नारळ पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण केला जातो, कारण नारळाला पवित्र मानले जाते. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते, कारण समुद्र हा अनेक लोकांच्या विक्रेचा आधार आहे. म्हणजेच बरेच लोक तिथे आपलं जीवन जगत असतात. त्यांचा खाण्यापिण्याचं तिथूनच सुरू होतं. त्यांचे मच्छीमार असून समुद्रातच त्यांचे काही कामं असतात. तर त्याच्यामुळे त्यांचा जो रोजचा समुद्रावरील प्रवास असतो, तर तो सुरक्षित राहावं त्याच्यासाठी पौर्णिमेला, जी ही नारळी पौर्णिमा असते, त्या दिवशी हे सर्व बांधव त्या ठिकाणी नारळ अर्पण करून त्याची पूजा, मनोभावे अशी पूजा करतात आणि ते आपल्या समुद्र म्हणजेच त्यांचा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेच्या दिवशीच समुद्राची आणि वरुण देवतेची ते पूजा करून आमच्या जीवनाचे जे रक्षण करा, आमचा समुद्र प्रवास जो आहे तो सुरक्षित राहू द्या आणि आमच्या कुटुंबाला सदैव कृपा राहू द्या, अशी या दिवशी हे सर्व बांधव प्रार्थना करत असतात. आणि करण्याची ही परंपरा आहे, ती नारळ पौर्णिमेलाच पूजा करून ही परंपरा हे चालत आलेली आहे आधीपासूनची. आणि जर ही तुम्हाला पूजा तिथे समुद्रावर जाऊन करता आली नाही, तर तुम्ही ही पूजा कशी घरी करावी, तर बघा, तुम्ही सकाळी लवकर उठून आपलं स्वच्छ कपडे परिधान करून, देवघर स्वच्छ करून, श्री भगवान श्री गणेश कुलदैवत आणि आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून एका ताटामध्ये आपल्याला ही सर्व सामुग्री घ्यायची आहे. जे आपण घरी करणार आहोत तशीच पूजा आपण आपल्या समुद्र ठिकाणी देखील करू शकतायत. तर एका ताटामध्ये आपल्याला नारळ घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायची आहे, फुले घ्यायची आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, दिवा, नैवेद्य, हे सर्व साहित्य घेऊन ताटात प्रथम श्री गणेशाचे आपल्याला स्मरण करायचे आहे आणि त्यानंतरच नारळाला हळदी कुंकू लावायचे आहेत, फूल अर्पण करायचं आहे आणि दिवा अगरबत्ती लावून मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना आपल्या सहकुटुंबासहित आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. आपल्या कुटुंबाची कुटुंब नेहमी व्यवस्थित चांगलं राहावं, यासाठीची ही आपली प्रार्थना आहे. आणि नारळी पौर्णिमेला नैवेद्य म्हणून आपल्याला नारळाला विशेष महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपल्याला नारळाचाच नैवेद्य करायचा आहे. त्यामध्ये नारळी भात करू शकतात, नारळाची खीर करू शकतात, नारळाच्या वड्या करू शकतात किंवा
गोड पदार्थ हा नारळाचाच आपल्याला नारळी पौर्णिमेला करायचा आहे, कारण याचाच मान आहे. तर आपल्याला नारळी पौर्णिमेला काय करायचे नाही तर लक्षात असू द्या काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करायचे आहे आणि श्री गणेशाचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या इष्टदेवतेची पूजा करायची आहे आणि नारळाला हळदी कुंकू लावायचे आहेत आणि आपल्या देवाचे स्मरण करायचे आहे या दिवशी. आणि समुद्रावर जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्या जीवनाचे रक्षण करा, आमच्या समुद्र प्रवास जो आहे तो सुरक्षित राहू द्या. अशा प्रकारे हे करून आपल्याला नारळाची तिथे जाऊन पूजा करायची आहे. आणि आपल्याला या दिवशी काय करायचे नाही तर नारळ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अनावश्यक बिनकामाचा वाद घालायचा नाही, तो टाळायचा आहे, कोणाचाही अपमान करायचा नाही. त्याचबरोबर निसर्गाचे नुकसान करू नये, पाणी वाया घालू नये. अशा प्रकारचे आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी व्यसन अशा प्रकार काही करायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला नारळी पौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. तर कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. थँक्यू.